मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे सुरू असतानाही पेणजवळ सुरू असलेल्या टोल वसुलीचा प्रश्न आजही विधान परिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थित केला आहे। महामार्गाचे काम पूर्ण न होता नागरिकांकडून टोल वसूल करणे अन्यायकारक असल्याचे सांगत काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करण्याची त्यांनी मागणी केली आहे। सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी नमूद केलं की मुंबई गोवा महामार्गाचे अनेक टप्प्यांवरील काम अद्याप अपूर्ण आहे। रस्त्यांची स्थिती, अपूर्ण पूल, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांना होणारा मनस्ताप कायम असताना टोल आकारला जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे। जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यात यावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। टोल नाक्यालगतच राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागत असल्याने त्यांना विशेष टोल सवलत योजना लागू करून अधिकाधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। सभापती महोदय, एक महत्त्वाचा विषय हा सभागृहाच्या समोर आपल्या परवानगीने मांडत आहे। पुणे मुंबई गोवा हायवे सभापती महोदय अजूनही पूर्ण सुरू झालेला नाही। सभापती महोदय, आपणही शनिवार रविवारी तालिका सभापती महोदय आपणही त्याच्यावरती प्रवास करताय आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये माननीय तटकरे साहेबही त्या तिकडे जात असताना त्यांनाही या गोष्टीचा अनुभव आला। बरेचसे लोक त्यांनाही भेटलेत की पेणच्या इकडे आता टोलचं त्यांनी सुरुवात केलेली आहे, टोल वसुली सुरू केली। अशा परिस्थितीमध्ये त्या तिकडे लोकांमध्ये प्रचंड संताप हा तयार झालेला आहे। सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती आहे की ती टोल वसुली जिथपर्यंत काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ताबडतोब थांबवावी। मंत्री महोदय जरा मंत्री महोदय उदयजी पुत्र कोकणातले आहे। सभापती महोदय, माननीय सामंत साहेबांना विनंती आहे की आणि स्थानिकांना सभापती महोदय याच्यामधनं सूट भेटली पाहिजे। आपण कोल्हापूर असेल बाकीच्या ठिकाणी पण या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। निवेदन या संदर्भामध्ये मी स्वतः नागपूरला जाऊन गडकरी साहेबांची 4 दिवसापूर्वी भेट घेतली। सन्मान्य सदस्यांनी जे जे मुद्दे सांगितले ते मी गडकरी साहेबांच्या कानावर घातलेले आहेत। याच्यामध्ये 20 किलोमीटरपर्यंतचा जो आपला एक मागणी होती, मग पेण असू दे, आमचं रत्नागिरीचं असू दे किंवा सिंधुदुर्गचं असू दे, तिथं देखील रिलीफ देण्याच्या सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं 3000चं जे पॅकेज आहे, हे पॅकेज मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं आहे ते आम्हाला प्रेझेंट जर अधिकाऱ्यांनी केलं तर ते चांगलं होईल। पण त्याच्यामध्ये ते सगळं पॅकेज बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाकीच्या ठिकाणी जो 100 रुपये, 150 रुपये आणि 200 रुपये टोल आहे तो स्थानिकांना फक्त 200 ट्रिप नंतर ये जा केली तर तो 15 रुपये फक्त पडणार आहे। अशा पद्धतीचं पॅकेज गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि अजून एक अधिकची माहिती म्हणून सांगतो, आपल्या सगळ्या सभागृहातल्या सर्वपक्षीय आमदार महोदयांना माहिती पाहिजे, गडकरी साहेबांनी अजून एक अतिशय महत्त्वाची हायवेवर योजना आणली, ती म्हणजे PM राहत योजना। त्याच्यामध्ये पूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो पोलिसांना घाबरून तिथनं पळून जायचा। गडकरी साहेबांनी अशा पद्धतीची एक योजना आता लॉन्च केली की अशा व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा तत्सम हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याला 25,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचा निर्णय त्यांच्या विभागामार्फत घेतलेला आहे। आणि ज्याचा हायवेवर ॲक्सिडेंट होईल त्याला 1.5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत करण्याचा निर्णय देखील गडकरी साहेबांनी PM राहत योजनेमध्ये घेतलेला आहे।